बीडमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना सध्या समोर आलेली आहे। माणसांप्रमाणे जनावरेही असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे। येथील एका व्यक्तीने पाळीव कुत्र्यासोबत काय केलेलं आहे पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। पीपल्स फॉर ॲनिमल्स या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओसुद्धा शेअर करण्यात आलेला आहे। ही घटना 9 फेब्रुवारीला घडल्याचे समजले आहे। किरण सुनील साबळे असं त्या आरोपीचं नाव आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किरणने आपल्या पाळीव कुत्र्याच्या गळ्याला फास लावला, मात्र भरपूर हालचाल करून कुत्र्याने स्वतःला सोडवले। यानंतर किरणने त्या कुत्र्याला खूप मारहाण केली। एवढेच नाही तर त्या नराधामाने कुत्र्याच्या डोळ्यात चक्क चाकू खुपसला, त्यामुळे कुत्र्याच्या डोळ्याला भीषण दुखापत झाली। सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र अद्यापही आरोपीला ताब्यात घेतलेलं नाही। त्यामुळे नागरिकांनी आरोपीच्या अटकेची मागणी केलेली आहे। तसेच PFAच्या अधिकाऱ्याने कुत्र्याचे प्राण वाचवले असून त्याला सरकारी पशु चिकित्सालयात दाखल केलेले आहे। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या नराधमाने आधी कुत्र्याला गळफास देण्याचा प्रयत्न केला, तसं व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहे। त्यानंतर तो कुत्रा गोल गोल फिरतो आणि त्या फासातून कसा तरी सुटतो। त्यानंतर तो त्याला पकडतो आणि चक्क त्याच्या डोळ्यात चाकू खुपसतो। हे दृश्य पाहिल्यानंतर कोणाच्याही तळपायाची आग मस्तकाला जाईल। या नराधमाला लवकरच अटक करण्याची मागणी अनेक लोकांनी केलेली आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।